किंवा फार ज्याचा खूप त्रास झाला तो ज्या पद्धतीनं मारलं, आणि अदरवाईज आत्तापर्यंत काश्मीरमध्ये पर्यटकांवर असे हल्ले झाले नव्हते. मी थोडंसं याच्यात हे विसंगती दाखवीन, कारण अगदीच झालेले नव्हते असे नाहीत. आपल्या अमरनाथ यात्रेवरती बऱ्याच वेळेला आधी आणि हल्ले झालेले आहेत, पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर इतकी तयारी करून आणि अशा परीने म्हणजे धर्म विचारून केलेला हा असा पहिलाच, नक्कीच खूपच मोठा आणि पहिलाच हा हादसा आहे, ह्याच्यात काहीच प्रश्न नाही. पण मग हे ह्या पद्धतीनं घडवून आणण्यामध्ये काय आणखीन विचार असू शकतो, म्हणजे काय काय त्याच्यातनं साधायचं? माझ्या दृष्टीने पाकिस्तानला ह्याच्यातनं 2-3 गोष्टी साध्य करायच्या दिसत आहेत. एक म्हणजे मुद्दामून हिंदू मुसलमान यांच्यात जास्तीत जास्त भेद निर्माण करणं. मी आज आपल्या TV चॅनल्सवर बघतो, ऐकतो, आणि कुठे कुठे कुणी काहीतरी असं बोलून जाते की जे बोलायला नाही पाहिजे. आज आपला देश अगदी एकत्र या सगळ्याला लढा द्यायला तयार आहे अशी सगळं जग बघतंय. अशात कुणीतरी काहीतरी वेडंवाकडं बोलून चांगलं नाही. देशातली जी एकता आहे ती दिसणं, खूप असणं आणि दिसणं, हे दोन्ही दृष्टीने. म्हणजे काश्मीरमध्ये स्पेसिफिकली इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्या राजकीय पक्षांनी ह्याचा निषेध करणं हे मी पहिल्यांदाच बघतोय. कुठल्याही अशा हल्ल्याला कधीच इतक्या सगळ्यांनी मिळून केलेला निषेध कधीच दिसला नव्हता. तो आज जो दिसतोय तो खूप मोठ्या म्हणजे याचं एक उदाहरण आहे की तिथे काय बदल होत आहेत आणि कसं जनतेला हे खरंच जाणवते की हे खूप मोठा